नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे. आज एक महत्त्वपूर्ण घेऊन आलेलो आहो. तर तो विषय असा आहे की नकळत तुमच्या खिशाला खूप सारं नुकसान होत आहे रासायनिक खतं टाकून, पण ते तुम्हाला कळत नाही आहे. तर ते कसं कळत नाही आहे, तर आपण आज खूप बारकावेत शोधून आपण ते तुमच्या समोर अनुभवातून मांडत असतो. तर तुमच्या खिशाला त्याची झड कशी बसत आहे, तर आजचा त्या बाबतीत हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा, कारण की आपण प्रत्येक टप्प्यावर माहिती आपल्या अनुभवातून देत असतो. तर तुमच्या खिशाला कशी झड पोहोचत आहे, तर मी आता सुरुवात करत आहे. तर तुम्ही एक गोणी खताची आणली आणि ते जमिनीवरती टाकली आणि त्याला पाटपाणी देऊन टाकलं, तर झालं, आपलं काम संपलं असं आपण समजून जातो. पण शेतकरी मित्रांनो, याच्यात तुमचा 50% लॉस झालेला आहे आणि ते तुम्हाला कळलं पण नाही. तर ते कसं कळलं नाही, की तुम्ही एक गुणी आणलं आणि जमिनीवरती खतं तुतीला दिलं आणि पाटपाणी देऊन टाकलं. तर वर खत दिल्यामुळे बरंचसं हे खत जे आहे हवेमध्ये उडून गेलं आणि आपल्या पिकाला खूप कमी प्रमाणात खत गेलं. परिणामी काय झालं, तुम्ही पुढच्या डोस अजून वाढवला आणि खतावर खर्च खूप जास्त झाला. तर बसली ना तुमच्या खिशाला झळ. तर हे जे बारीक सारीक विषय असतात, हे आम्ही शोधून आणि आमच्या अनुभवातून शेतकऱ्यापुढे मांडत असतो, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे, हा आमचा उद्देश असतो. तर दुसरा जो नुकसान आहे, तर जमीन खूप कडक बनते. तर जमीन रासायनिक खतावर तुम्ही प्रमाण वाढवलं, जमीन खूप कडक बनते आणि परिणामी काय होते, आपल्या जमिनीमध्ये कोणतेही किती रासायनिक खतं टाकले तर ते मग जमिनी आपल्या पिकाला ते लागू पडत नाहीत. तर याची या बाबतीत बी शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. आपलं 3 नंबरवर असं आहे की जमिनीत जे जीवाणू असतात याची संख्या खूप कमी होते. रासायनिक खत तुम्ही टाकत राहिले तर जीवाणू त्याच्यामध्ये त्यांना इफेक्ट होतो. रासायनिक खत एक मर्यादितच वापर करायला पाहिजे आणि त्याचा परिणाम आपल्या अळीवर पण होतो. आणि आता आपण हे पाहिले नुकसान, आता आपण पाहणार आहोत आपले फायदे काय होणार आहेत जमिनीमध्ये खत दिलं तर. जमिनीमध्ये खत दिल्यामुळे काय होते, 80 ते 90% खत आपल्या जमिनीमध्ये दिल्याने जमिनीमध्ये राहिल्यानं 10% जरी लॉस झाला आपला, कारण की 100% खत कधीच लागत नसतं, तर 10% आपण लॉस सहन करायला तयार आहोत, कारण की आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. तर 90% खत आपल्या पिकाला लागलं तर आपण समोरचं रासायनिक खत आहे हे देणारच नाही आहे, कारण की आपलं पीक चांगलं असलं तर आपण रासायनिक खत कशाला देणार आहे. तर कमी खतामध्येच आपलं चांगलं पीक आलं तर आपल्याला त्याचा एक फायदा होणार आहे. तर पिकाला त्याचा पुरेपूर फायदा झाला तर आपण समोरचं खत टाळणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याच्या बचत झाली. आणि 3 नंबरवर असं आहे की जमिनीतली जीवाणूची संख्यावर त्याचा परिणाम खूप कमी होतो, कारण की जास्त रासायनिक खत न दिल्यामुळे जीवाणू जे यांना पण इजा होत नाही. तर हा पण एक चांगला फायदा झालेला आहे आपला. आणि खताचं जे नियोजन आहे हे आपण आपल्या पिकानुसार वाढीनुसार करायला पाहिजे आणि त्याचा पण एक चांगला फायदा होतो. तर जमिनीमध्ये खत देऊन आपल्याला बरेचसे फायदे होतात आणि आपल्या नकळत पैसा पण बचत होत असतो. तर या बाबीकडे शेतकऱ्यांनी नक्की लक्ष द्यावे. याचं कारण असं आहे की आज मी कृषी सेवा केंद्रावर गेले असता मला असं माहीत पडलं की 10-26-26ची बॅग 2100 रुपये झालेली आहे आणि 20-20-013ची बॅग 1500 झालेली आहे, की जे की 1350 रुपये 20-20-013ची बॅग होती आणि 10-26-26ची जी आहे ती 1700 रुपये बॅग होती. तर 3 महिन्यामध्ये बघा तुम्ही किती वाढ झालेली आहे. तर शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर आहे हा मर्यादित करून चांगला आपल्या पिकाला कशाप्रकारे खत आपण पोचू शकू या बाबतीत विचार करायला आता वेळ आलेली आहे. आणि याच्यानंतर पण रासायनिक खताचे भाव हे वाढतच जाणार आहे, तर याच्याकडे आपण लक्ष देणं जरुरी आहे. तर आपण छोटे मोठे प्रयोग करून शेतकऱ्यांसमोर मांडत असतो. तर आपला जसा एक मागच्या व्हिडिओमध्ये प्रयोग होता की जे आपलं रेशीम कीटकांचं जे विष्ठा आहे हे काय बरेच शेतकरी याला पेटवून देतात आणि बरेचसे शेतकरी याला खत म्हणून वापरत पण नाही, ते डायरेक्ट जाळून टाकतात. तर शेतकरी मित्रांनो, एक नंबरचं खत आहे. मी गेल्या 5 ते 7 वर्ष झाले ते वापरत आहे आणि त्याचा वापरण्याची एक पद्धत आहे सोपी. फक्त त्या पद्धतीला खर्च येत नाही, थोडीशी मेहनत लागते. तर ते जे खत आहे ते तुम्ही जमा करून घ्या आणि ते उन्हात वाळू घाला 15 दिवसापर्यंत. आणि नंतर त्याच्यामधलं जे बुरशी सगळं विषाणूजन्य रोग हे नैसर्गिकरित्या मरण पावतात आणि आपल्या जमिनीमध्ये ते या 5 फुटाच्या पट्ट्यामध्ये टाकून त्याच्यावरती बैलजोडी हाणा, नाहीतर मग ट्रॅक्टरने रोटर करा. कारण की ते खत खूप हलकं असतं आणि तुम्ही त्याला पाणी दिलं तर ते वाहून पण जातं. तर ते पण खत तुम्ही जमिनीमध्ये मिक्स करा
ते आपलं फुकट मिळालेलं एक जैविक खत आहे, जे की आपण कृषी सेवा केंद्रावर गेलो तर शेतकऱ्यांना ते खूप मोठ्या प्रमाणात महाग खत देतात. तर आपलं स्वतःचं खत, ओरिजिनल खत आपण फेकून देतो आणि कृषी सेवा केंद्रावर जाऊन आपण खताचे पैसे देतो आणि खत आणतो. आपल्याला ते त्याचे परिणाम असं वाटते की आपल्याला चांगले परिणाम होतील, पण ओरिजिनल खत आपल्या जवळच आहे. आपण ते वापरून बघायलाच पाहिजे आणि छोटे मोठे प्रयोग करून एका तासावरती उपयोग करा तुम्ही, तुम्हाला ते रिझल्ट त्याचा दिसूनच जाईल. आणि हे बघू शकता तुम्ही, हे 3 फुटाच्या पट्ट्या पद्धतमध्ये एका शेतकऱ्याचा फोन आला होता की या ठिकाणी हा कचरा तुम्ही कसा कुजवता. आता हे काडी बघून घ्या तुम्ही, जे राहतात खालच्या काड्या त्या आपण याच्यात टाकत असतो. गेले 7-8 वर्ष झाले आपण ते टाकत आहे. तर ते आजपर्यंत पण मला त्याचा प्रॉब्लेम जाणवला नाही, कारण की मी डिकम्पोजर आणि गुळ सोडत असतो. तर आपले जे डिकम्पोजर आहे हे पूर्ण खतामध्ये रूपांतर करतं काडीचं. आणि निसर्गाने दिलेलं एक ते अमूल्य वरदान आहे. शेतकऱ्यांनी त्याचा वापर करायला नक्की पाहिजे. शेतकऱ्यांनी या ज्या 3 फुटाच्या पट्ट्यामध्ये मी ड्रीप आहे माझं, आणि त्याच्यामध्ये भरपूर मी खोदून पण दाखवणार आहे की गांडुळाची संख्या किती आहे. तर गांडुळांना ते खाद्य पण दिलेलं आहे कचरा म्हणून, आणि डिकम्पोजरमुळे बी ते कचरं कुजते. तर गांडूळ खत आपल्याला फुकट मिळतं, तर त्याची आपल्याला थोडीशी जाणीव असायला पाहिजे. कचरं फेकू नका शेतकरी मित्रांनो, कारण की रासायनिक खताचे भाव खूप वाढलेले आहेत. रासायनिककडे कमी वळा आणि जैविककडे जास्त वळा. जे आपल्याकडे जवळ उपलब्ध आहेत त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. आणि या पट्टा पद्धतमध्ये एक असा एक विषय झालेला आहे की या ठिकाणी जे आपण ठिबक टाकलेला आहे या तुतीला आतमध्ये, या पट्टा पद्धतीमध्ये बघू शकता हे ठिबक टाकलेलं आहे. तर या ठिबकमुळे काय होतं की आच्छादन होऊन जातं तुतीला, आणि त्यामध्ये गांडूळ चांगल्या प्रकारे राहतात, आणि ते राहिल्यामुळे आपलं गांडूळ खत कंटिन्यू बनवत राहतात आणि आपल्या तुतीला त्याचा फायदा होत राहतो. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे विषय आपले. हे तुम्हाला कसे वाटले हे नक्की कळवा. आणि थोडं आपलं लॉस शेतीमध्ये कमी करण्याचा नक्की प्रयत्न करा, कारण की पैसा हा पैशाचंच काम करतो. शेतकऱ्यांकडे खूप संकटात शेतकरी आहेत, तर तो पैसा बचत झाल्यामुळे बी आपलं उत्पन्न वाढू शकतो. हा आजचा विषय होता माझा, आणि त्याच्यावर तुम्ही नक्की विचार करा थोडा. तर पुढचे व्हिडिओ जे आहेत ते आपले रेशीम शेडवरती आपण जे मोटर लावणार आहेत आणि नोझल लावणार आहेत, फॉगर लावणार आहेत, याच्या बाबतीत तांत्रिक माहिती देणार आहोत. कारण की शेतकऱ्यांना दुकानदार जे आहे ते फसवतात. शेतकरी म्हणतात हे मशीन द्या, ते मशीन द्या. पण मी जे व्हिडिओ टाकणार आहे याचे पूर्ण मोजमापाने व्हिडिओ टाकणार आहे, आणि तुम्ही दुकानात गेले आणि ते लिहून पण नेली चिठ्ठी तर तुम्हाला ते प्रॉपर मिळणार आहे. कारण की आजपर्यंत असे यूट्यूबवर व्हिडिओ बनवलेच नाहीत की जे तांत्रिकदृष्ट्या शेतकऱ्यांना नौजल लावले, जरी लावले, पण त्या बाबतीत काहीच माहिती नाही आहे. फक्त व्हिडिओ टाकले गेले आहेत, पण नौजलची जे किती लिटर क्षमता आहे पाण्याची, त्याला कितीचं टँक लागणार आहे आणि किती लांबपर्यंत ते नौजल पाणी देणार आहेत, याबाबतीत ते व्हिडिओ नाहीच आहेत व्हिडिओवरती. आणि तेच अडचण शेतकऱ्याची समजून आपण ते व्हिडिओ 4 ते 5 व्हिडिओ बनवणार. एका व्हिडिओमध्ये ते कवर होणं शक्य नाही, तर 5 व्हिडिओ ते येणार आहेत. तर तुम्ही फक्त पाला टाकायचं काम करा. टेम्परेचर आणि आर्द्रता जे आहे ते पावसाळ्यासारखी कशी होणार, आणि कमी पैशात आणि कमी वेळ आपल्याला त्याला वेळ पण द्यावा लागणार नाही आहे, या पद्धतीने आपण त्याचं नियोजन करणार आहोत. आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला तर आम्हाला खूप आनंद होतो, कारण की आम्ही पण एक शेतकरीच आहे. आणि शेतकऱ्याची अडचण, हे आमची अडचण समजून आम्ही त्याच्यावर बारकावे, जे अडचणी असतात बारकावेमधून शिकून आम्ही ते शेतकऱ्यामुळे अनुभवातून मांडत असतो. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये जे आता येणार आहेत त्याच्यामध्ये भेटू. तोवर नमस्कार.